शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, खुशखबर. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी एक गुड न्यूज आलेली आहे, ती गुड न्यूजसुद्धा आपण बघूया. त्या अगोदर विनंती करतो, आपण नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचे काही प्रश्न असेल तर ते सुद्धा कमेंट करा. शेतकऱ्यांच्या नावासहित कमेंट वाचून पुढचा व्हिडिओ नक्की बनवेल. सुरुवात करतोय मित्रांनो एकदा आनंदाच्या बातमीने, त्यानंतर कांद्याचे भाव सांगतो. तर बातमी अशी आहे मित्रांनो की राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर. 46 लाख शेतकऱ्यांचे वीज बिल थकबाकी माफ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत वीज वापरणाऱ्यांना लाभ. होय शेतकरी मित्रांनो, गुड न्यूज आहे की 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत कृषी वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांना असलेली मोफत विजेची सवलत कायम ठेवतानाच त्यांच्याकडील 48,000 कोटींची थकबाकी माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. 46 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना 40,000 कोटींची सरसकट कर्जमाफी दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमात फडणवीस यांनी घोषणा केली. शेतकऱ्यांशी संवाद करण्याची संधी मिळावी म्हणून हा सत्कार स्वीकारला. मंत्रिमंडळाच्या वतीने सत्कार स्वीकारत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. निवडणूक समोर असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला असे ते म्हणाले. कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके, प्रदेश सरचिटणीस आमदार डॉक्टर संजय कुटे, आमदार रणधीर सावरकर, डॉक्टर अनिल बोंडे, त्याचबरोबर आमदार प्रवीण दरेकर, आमदार चित्रा वाघ, किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ आदी उपस्थित होते. मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भाजप किसान मोर्चाने सत्कार केला. तर मित्रांनो, आधीची थकबाकी शेतकऱ्यांच्या खात्यावर आहेच. नवीन कनेक्शन घ्यायला ते गेले तर लाईनमन विचारणा करेल की थकबाकीचे काय, म्हणून घोषणा करतो पूर्वीचे काहीही देऊ नका, देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, कोणत्या विभागात किती आहे एकूण थकबाकी बघा तुम्ही, ज्यामध्ये भरपूर या ठिकाणी मराठवाडा थकबाकीवर शेतकऱ्याची संख्या आहे. एकूण थकबाकी कोटी रुपयामध्ये वाचू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता वळूया कांद्याच्या भावाकडे. मित्रांनो, खाजगी बाजार नाशिक या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त 3,251चा भाव चालू आहे. तर चंद्रपूर गजोड या ठिकाणी 450 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,500चा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. सोलापूर येथे लाल कांदा 12,840 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,200 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर धाराशिव येथे लाल कांदा 51 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,300 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, नागपूर येथे लाल कांदा 1,120 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा 3 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 347 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,500चा भाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. कामठी येथे 1 क्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 3,520 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, नागपूर येथे पांढरा कांदा 1,120 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा 2,500 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,500 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा 22,685 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 3,326चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पारनेर उन्हाळी कांदा 3,000 रुपयापर्यंत भाव चालू आहे. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. दररोजची माहिती आपल्याला बघायला मिळेल. या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद.